सून म्हणून पाऊल ठेवलं आणि राजकारण गाजवलं असं रुपाली चाकणकर यांच्याबद्दल नेहमीच बोललं जायचं. 2021 साली जेव्हा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवडणूक झाली होती, त्यावेळेस त्या बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. त्यावेळेस वेगवेगळ्या टी व्ही चॅनल्सनी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते, त्यांचा जीवन प्रवास दाखवला होता आणि त्या कशा एक स्ट्रॉंग वुमन किंवा एक स्ट्रॉंग म्हणजे पदी त्यांची निवड झाली आणि तिथपर्यंत त्या कशा गेल्या असं वेगवेगळ्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं. आज हे नाव पुन्हा चर्चेत आहे, ते म्हणजे एका भोंदू बाबा यांच्या प्रकरणामुळे. राजकारणामध्ये नावं नावं म्हणजे आरोप होतात जातात, परंतु त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा अनेक संघर्ष हा त्या व्यक्तीकडनं केला जात असतो. तर तोच प्रवास आणि संघर्ष केला असेल तर आपण ह्या व्हिडिओमधनं बघणार आहोत. रुपाली चाकणकर यांचा एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. पण सध्या त्या भोंदूबाबा प्रकरणामुळे वादात सापडलेले आहेत. तर आपण त्यांचा एक फ्लॅशबॅक बघूया. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली चाकणकर यांचा जन्म हा पुण्यातील दौंड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्यांचं जे शिक्षण आहे ते साधना विद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातून झालेला आहे. त्यांचा जन्म हा अतिशय सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. रुपाली चाकणकर यांना सुरुवातीला राजकारणाची कोणतीही ओढ नव्हती किंवा त्यांचं कुटुंबसुद्धा राजकारणाशी निगडीत नव्हतं. उलट त्यांना अधिकारी बनायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्याससुद्धा केला होता. मात्र नियतीने त्यांच्यासाठीच वेगळीच वाट निवडली होती. लग्नानंतर रुपाली ताई या पुण्यातील धायरी येथील प्रसिद्ध चाकणकर कुटुंबात सून म्हणून आल्या. त्यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि नगरसेविका होत्या. सासूबाईंच्या पावलांवर पाऊल ठेवत रुपाली चाकणकर यांनी सार्वजनिक जीवनात रस घेण्यास सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी सुमारे 6 वर्ष महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना संघटित केलं आणि अशा पद्धतीने त्यांचा राजकीय प्रवास हा सुरू झाला आणि राजकारणामध्ये त्या ॲक्टिव्ह झाल्या. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभात मतदारसंघांचे अध्यक्षपद मिळाले आणि येथूनच त्यांचा सक्रिय राजकीय कारकिर्दीचा पाया रचला गेला. तर रुपाली चाकणकर यांच्या वक्तृत्व शैलीमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे त्या अल्पावधीतच पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या. म्हणजे म्हणतात ना, आपल्याकडे जर समोरच्याला आकर्षित करून घेण्याची कला असेल तर आपल्याकडे बरोबर म्हणजे लक्ष दुसऱ्याचं येतच असतं. तसंच काहीतरी यांच्यासोबत झालं. आता खडकवासला येथील कामानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी झाली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला बूस्ट मिळाला तो 2019मध्ये चित्रा वाघ यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडांवर भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या संधीचे सोने करण्यासाठी रुपाली चाकणकर यांची निवड थेट महिला प्रदेश अध्यक्षपदी केली. आता 2021मध्ये महाविकास आघाडी सरकार काळात त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आणि सध्या त्या पदावरच त्या कार्यरत आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील अशोक खरात यांना पोलिसांनी महिला अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केली. खरात हा स्वतःला कॅप्टन म्हणवून घेतो आणि अक्षरशः आणि अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगतो. रुपाली चाकणकर या खरातांच्या श्री शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त होत्या आणि इथंच त्या जास्त करून वादात सापडल्या. सध्या सोशल मीडियावर एकच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातांचे पाय धुताना म्हणजेच पाद्यपूजन करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी फोटोमध्ये त्या खरातांना डोक्यावर छत्री धरताना सुद्धा एक फोटो त्यांचा व्हायरल होत आहे. खरातांवर बलात्कारांसारखे गंभीर आरोप असल्याने त्यांना त्यांच्याकडे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने चाकणकर यांनी अशा व्यक्तींचे पाय का धुतले असा थेट सवाल विचारला जात आहे. आता
अनेक संघटनांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि या आरोपांवर स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, हे एक महादेव देवस्थान आहे आणि सामाजिक कामांसाठी तिथं आम्ही जात होतो, जोडले गेले होतो. अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीही माहीत नाही. पोलीस या प्रकरणावर सखोल चौकशी करत. आता सध्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामासुद्धा घेण्यात आलेला आहे. आता दुसरी गोष्ट की एखाद्या म्हणजे रुपाली चाकणकर ह्या खूप महत्त्वाच्या पदावरती होत्या. त्यांचं राजकीय अशी कुठलीही त्यांची कारकीर्द नव्हती किंवा कुठलाही अनुभव नव्हता. इतक्या सगळ्या गोष्टींमधनं आज त्या इतक्या मोठ्या पदावरती गेल्या म्हणजे नक्कीच काहीतरी कर्तृत्व त्यांच्यामध्ये होतं म्हणून त्या तिथपर्यंत गेल्या. आरोप प्रत्यारोप हे प्रत्येकावरच होत असतात. ते सिद्ध होणार की नाही होणार ही पुढची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा रुपाली चाकणकर यांचे तुम्ही काही व्हिडिओज जर याच्या अगोदर बघितले असतील, ज्यावेळेस त्यांची 2021मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, त्यावेळेस त्यांचे खूप व्हिडिओज हे इन्स्पायरिंग होते. त्यांना अधिकारी बनायचं होतं. त्या खूप छान सांगतात की अधिकाऱ्यांकडे बघितल्यावर मला खूप भारी वाटायचं, परंतु आज मी त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करते, हे करते, महिलांसाठी काम करते, मला खूप छान वाटतं, अभिमान वाटतो. तर तुम्हाला रुपाली चाकणकर यांच्याबद्दल काय बोलायचं आहे आणि खरंच त्यांनी तितकं काम केलं का महिलांसाठी? तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट करून नक्की सांगा.